बाली टूर आमचे सखा टूर. तुमचे हो सखा टूर. हो ना, घ्या ना, बघा ना, त्यांना दाखवा जरा. बापरे. एक मिनिट, तुला बालीला जायचंय? हा. तुझा पासपोर्ट आहे बालीला जायला? मग तुम्ही पालीला जा. थँक्यू. एक्स्ट्रीमली सॉरी, मला यायला उशीर झाला. मिस्टर अँड मिसेस प्रताप, खरंच मला माफ करा. मिसेस प्रताप नाही, मिस वनिता म्हणा. ओ माय बॅड, सॉरी मिस. तू अशाला सॉरी बोलतो? झाली आहे ती अजून मिस वाणी? अजून आहे ना प्रतापच? आताशी कोर्ट बोललेलं आहे डिवोर्सचं केसचं फाईल कर, बाकी समुदेशक सगळं बघेल. समुपदेशक हा, यांचं तुम्हाला बरं वाटतं का? पी पाणी नाही तर मर तरी गचके देऊन देऊन. मी पाणी पिईन नाही तर गचके देऊन म्हण. तुम्हाला काय प्लीज प्लीज प्लीज, हे घ्या, हे घ्या, प्लीज घ्या पाणी. तुम्हाला बरं वाटतंय? बघितलं? हो. आपुलकीने पाणी दिलं ना की उचकी पण जाते हो. अये ये खोटे, एक तर आवाज वेगळा लावलेला ही नाही, हिचा आवाजच नाही हा ठेवणीतला आवाज आहे. कोपऱ्यात ठेवते आतमध्ये, पाहुणे आले ना पहिले तो लावते मग आवाज लावते. तुम्ही इग्नोर करा, तुम्ही बोला. नाही, तुम्ही अगदी योग्य जागी आलेला आहात. सखा आहे तुमच्या सोबत. ऐक काय म्हणालात? सखा काय झालं? शी झुळूक गेल्यासारखं वाटलं हो एकदम. असं आपुलकीने कोणी बोलत नाही हो आजकाल. नाही, ती माझी खासियतच आहे. मी सखा बनून तुमच्या प्रॉब्लेम्सवर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, तुमच्यात नेमका काय वाद आहे सांगा मला जरा. वाद कसला हो? वाद आणला या माणसाने. ये मी आणलाय वाद? मी आणलाय? जसा काय मी वाद घालतो, वाद घालायला संवाद झाला पाहिजे ना दोघांमध्ये. संवाद व्हायला आणि समोर बघितलं पाहिजे ना. यांना काय विचारलं की असं मोबाईल मध्ये असं करतात, कसं होईल हो? नाही, मला नाही, एकटी असते हो घरी, हे कोणी नाही माझ्यासमोर चुकीचं आहे प्रताप. ये राजू नको, राजू नको. अख्ख्या मुंबईमध्ये पाणी कपात आहे, हिच्या डोळ्यामध्ये BMC ने टाकी लावली आहे. नाही, अहो, पण तुम्ही सारखं का बरं करता? मग रात्रीच्या 2 वाजता काय करू? हिच्या बहिणीच्या पोराच्या हागऱ्या गोष्टी ऐकू? रात्रीच्या 2 वाजता मला सांगते पिंकीचा बंडे आहे ना, त्याने ढोकळा खाल्ला, त्याला जुलाब लागले. मी काय करू? रात्रीच्या 2 वाजता मला सांगते माझ्या भावाच्या जांगेला ना पुरळ आले. मी काय मलम लावायला जाऊ? इथे रात्रीच्या 2 वाजता नवऱ्याला काय पाहिजे ते तिला कळत नाही, नवरा कुठल्या मूड मध्ये ते तिला कळत नाही. इथे नवऱ्याच्या पाठीला घांबोळे आले, त्याचा काय नाही तिला. आपणच टावेल घ्यायचा डुकरासारखा पाठ खाजवत बसायचा. नाही नाही, तुमचा मग काय केला पाहिजे होता तुझ्या बरोबर? तो मोठा शाना हिरोच आहे ना तुझ्या बरोबर नेट बोलायला. तुझा थोबडा बघितला का नेट बोलायला? माणूस तसा असावा लागतो बोलायला. बोलतोय मोठा. याला माहेरच्या काय गोष्टी सांगितलं ना की मग तोंड वाकडा करून निघून जातो. मैत्रिणींच्या ग्रुप मधल्या गोष्टी सांगितलं वाचकन अंगावरती येतो. याच्या आईबद्दल काय बोललं तर तलवारच काढतो बाहेर. कसं बोलायचं सांगा ना तुम्ही. कसं नाही नाही, या केवढं भाई तुमचा- मी बोललो होतो ना, ये आहे ना घरामध्ये कावळा आहे, बाहेर कोकिळा आहे, दुधल वनस्पती आहे ही. दुधल तुमचा प्रॉब्लेम मला कळलंय. तुम्हाला ना एकमेकांच्या रुटीनचा कंटाळा आलेला आहे. म्हणजे कोणीतरी म्हटलेलं असं की इफ यू फील ॲडव्हेंचर इज डेंजरस ट्राय रुटीन, इट्स लिथल. सी काय कळलं तुला? सांग सांग ना काय कळलं सांग. प्रत्येक वेळी काय कळलं पाहिजे काय? कानावर पडला चांगला वाटला तर मग ते असतं चांगलं. अरे मग कळलं असेल तर सांग ना. नुसता वाव करायला काय तुला ॲम्ब्युलन्स काय आहे? कळलं? मी सांगतो ना. तुला काय तू कळलं सांग बोल? ना. हो, काढ ऐका मग ना. तू काढ ना मी- बाहेर काय तुला काय बोलला? सांगता येत? मी सांगतो ना, मी म्हटलं की नाही इंग्लिशमध्ये चूक केली मी. तुम्ही बोला. हो, नाही, बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की ॲडव्हेंचर डेंजरस असतं, पण नाही. डेंजरस रुटीन असतं. यू शुड ब्रेक युअर रुटीन. हा, तुम्ही मला सांगा, तुम्ही शेवटचं फिरायला कुठे गेलात? माथेरानला गेलो होतो सेकंड हनीमूनला. मग काय झालं तिकडे? घोडेवाल्याशी झगडली, हॉटेलवाल्याशी झगडली, हॉटेलवर येऊन माझ्याशी झगडली. बोललो चल जाऊ दे यार, ती होते कधी कधी चिरचिर चिरचिर करते. आंघोळ करून रोमॅन्स करू. आंघोळीला गेलो तर हिने बाहेर बाम लावला होता. हा, कुठे? इथे बाम लावला. कसा करू रोमॅन्स? बरं जवळ जाऊन जरा 2 शब्द प्रेमाचे बोलले ना, वन्य ऐकते काय? तर काय बोलते? हा. काय आला? याच्यावर काय बोलू मी? काय आला?
याच्यावर कसा सांगतो मी तिला मला रोमांस करायचा आहे. तो मोठा रोमांचा बादशाच आहेस ना मोठा. नाही. त्याचा थोबाड बघितला का कसा आहे तो थोबाड ये बघ कसा आहे ते. ऐका ना हा हसला ना की परवा खालेली शेपूची भाजी डोकावून हाय करते आपल्याला. बाहेर असताना शेपूची भाजी असते याच्या थोबाडामध्ये गेला की लालमाट होतो. तुम्ही किती भांडता हो अहो, नका भांडू. तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठेतरी जा, एखादी टूर बुक करा, तुम्ही फिरायला जा. कुठे जाऊ? बालीला जा. बाली? हो हे काय आहे ना, काय? 8 days 9 nights बाली टूर, आमचे सखा टूर. तुमचे हो सखा टूर? हो ना, घ्या ना, बघा ना, त्यांना दाखवा जरा. बापरे. एक मिनिट, तुला बालीला जायचंय? हा. तुझा पासपोर्ट आहे बालीला जायला? मग तुम्ही पालीला जा. आमचं आहे ना अष्टविनायक पॅकेज, ते करून या. कुठे जाऊ? पालीला जा. गेलो होतो, मग गणपती सोडून बाकी सगळ्यांची झगडली. कसा जाऊ? काय करू? लेण्याद्री राहिला फक्त, ते पण का नाही गेली, चढावा लागतो म्हणून बस मधनं पाया पडली. त्याची लय मोठी शानी, देवीला वरनं गॉड ब्लेस यू बोलणार आहे. तर मोठ्या शानपट्टी गरज गप्प बस. तुम्ही बोला, तुम्ही सांगा ना, मी कुठे जाऊ? तुम्ही असं 4-5 दिवसांचं काहीतरी द्या ना. राजस्थान करताय का? चालेल चालेल. हा. डिस्काउंट द्याल ना? नाही, तुम्हाला राजस्थानला डिस्का उंट नाही, फार फार तर उंट मिळेल. पंच करू काय तुझा? करू तुझा पंच करू? मग केरळ करा ना. नाही, कॅन्सल कर, केरळला पण नाही जायचं. ऐका ना, मी काय म्हणतो, गेला बाजार गोराई करा ना. 300 रुपये 1 तास, साबण, पाणी, टॉवेल. हो का? चालेल चालेल. भाऊक क्षण सोबत घालवा ना. अरे काय झालं, जरा अक्कल वापर ना. नको गोराई, अर्धा तास तर रूम मध्ये कॅमेरा नाही ना, हे चेक करण्यात जातो. नको गोराई. अरे हा एक नंबरचा आरसीचा माणूस आहे का बसा. तुम्ही काय मला करताय? सांगा. अरे, केरळ बुक कर. अरे नाही वन्य, तुम्ही सांगा. स्कॅन करा फक्त 15,000 रुपये सखा टूर्स. वन्य झाले अजय या वा. अक्कलच नाही यायला. अभिनंदन. कसला अभिनंदन करतो? झाले. एक नंबरची हे आहे झिरो प्लॅनिंग, इकोसिस्टीमच नाही फायनान्शियलची काहीला. बावळ्यात बायको आहे. माझे झिरो प्लॅनिंग आहे. तू मोठा प्लॅनिंगचा बादशाह आहेस ना. 5 वर्ष सांगते बाळ पाहिजे 3 वर्ष हा प्लॅनिंग करतोय, 2 वर्ष वरचा प्लॅनिंग करतोय. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. ओ वहिनी, पाळणा हलत नाहीये ना, मग तुम्ही एक हे करा, चतुष्पाद पाळा, म्हणजे कुत्रा पाळा. अय्यो, त्याने काय होईल? अरे कुत्रा म्हणजे तुम्हाला एकमेकांना लळा लागेल, तुम्ही एकमेकांच्या जवळ याल, तुमच्यात एक भावनिक एक बंध वाढेल आणि तुम्ही असं एक तुमच्या द्वीपात परत एक नवीन तयार होईल असं एक. अय्यो, खरंच होईल. हो. अय्यो, मला चालेल. अरे काय चालेल, कुठून आणणार आहे तू? आहे ना आपल्याकडे. हे काय, हे बघा, आमचं पेट शॉप आहे सखा भाव नावाचं. हा, हे बघा ना, गोल्डन रिट्रीवर आहे, डॉबरमॅन आहे, बिगल आहे. हे बघा, हा स्टे डॉग्स आहे. कुठला हवा सांगा ना. मला दाखव. ए भाई, तू कुत्रा पण विकतो? हो हो. अरे नाही, कुत्रा नाही पाहिजे, कुत्रा नाही पाहिजे, अरे ठेवून दे. मला चा- नाही पाहिजे. अहो, मग मांजर घ्या. आपलं अजून एक शॉप आहे सखा माऊ नावाचं. हे बघा ना, हे बघा, इथे बघा, पर्शियन कॅट आहे, आफ्रिकन कॅट आहे. हे बघा, ही आपली इंडियन कॅट आहे. अरे ए भाई, तू मांजर पण विकतो? हा. नाही पाहिजे, मांजर नाही पाहिजे. अरे मग फिश टँक घेत आहे. हा? फिश पण आहे तुमच्याकडे? येस, वी हॅव गोल्डन फिश, सिल्वर फिश अँड बेबी शार्क ऑल्सो. मला कुत्रा, मांजर आणि फिश तिन्ही पण द्या. अरे काय यादी आहे, काही नको जेव. तुम्ही द्या ना, मला चालेल. आणि खायचे फिश आहेत का तुमच्याकडे? मावरा खाते का ग मावशी? ये मावरा खावाला ये दादा खेकरा के आबा वाटा लावलाय. अरे ए दादा ये, अरे ए दादा आवर ये दादा आवर ये. एवढा मोठा लावलाय वाटा, एवढा मोठा लावलाय वाटा. सुरमई हलवा, बोंबेल पापलेट घे घ्या रे घे. ए दादा ये, खेकरा बघ ताजा आणलाय. हा बघ, देऊ का रे, बोनीना झाली माझी. घ्या. ये तू आता संदेश उमप होता ना? समुपदेशक. मग तो होता ना तू? ते माझा फिशचा एक साईड बिझनेस आहे म्हणून जरा असं. अजय हा मासा पण विकतो. अजय ए भाई, तू राहा ना जरा, आम्हाला ज्याच्यासाठी बोलावलंय तुझ्याकडे ते कर ना. तुमचा दरवाजा आणि खिडकी अशी अशी अपोजिट बाजूला आहे का? हा, घराची आहे. हाच प्रॉब्लेम आहे. काय? काय असतं की दोष माणसांमध्ये नसतो, दोष वास्तूमध्ये असतो. अय्यो, म्हणजे आता मला सांगा, वास्तू नेहमी काय म्हणते? कसा आहेस तू? काही दोस्त आहे तुझी वास्तू? वास्तू काय आहेस तू असं बोलायला? नाही, नाही. वहिनी, हो, वास्तू कसा आहेस तू कसं म्हणेल? वास्तू म्हणते तथाच तू. हा. तर हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं एकत्र येण्याकरता ना, तुम्ही हे करा, घरामध्ये वास्तू निवारक यंत्र लावा. त्याने काय होईल? एक मिनिट बाई, एली चान्स ते साखा कंपनीचं आहे काय? सरांनी बरोबर ओळखलं. सखा वास्तू विशारद. मी फावल्या वेळेत. अजय तू फावल्या वेळेत नाही, तू आयत्या वेळेत हेच करतो. तुला सांगतो वनी, हा एक नंबर बन्नेल माणूस आहे, झोल बच्चा नाही. हा अहो. कोण धंदेवाला माणूस आहे. सगळे त्याचे धंदे आपल्याला जोडतो. तू चल अरे दुसरा. पण आपला झाला नाही ना अजून, ते करून जाऊया
ते सम- दुसऱ्याकडे बघू ना समुपदेश चल ना बाईच्या भरल्यात ए बाबा हे काय माणूस आहे तू फोन तर उच्च कधीपासून फोन करतो तुझा बाबा तुझ्या सूज लागतात बाबा पाहायला क्या हुआ मियाँ ते सूज लागला मी पेको सूज लगता है क्या तेरे पैर को तू अरे मियाँ मेरे को बता तेरे सूज का नंबर क्या है 9 नंबर है मेरा अरे सुफियान बेटा अरे 9 नंबर का सूज निकाल बेटा सुफियान ये देख बेटा अये, ये कैसा है बोल ये बात नहीं रखे सुफियान हाँ बोलो आपका क्या है तुमच्याकडे लेडीज सँडल पण आहे का हो हाँ है ना इधर बैठो ना माँ इधर बैठो ए सुफियान देख बेटा ये साइज है अपने पास ये सुफियान ये 8 नंबर का साइज है ये सुफियान नको आणू रे आतमधना काय ए, तू काय मिया. येडा आहे काय दे अपने लिए गुम्बट ढुकाओ के गम्बुट या दे गंबूट दे तुझे सगळे कॅरेक्टर एकदा अरे ना. बस तिकडे ये वने चल तू चल अरे पण ऐका ना, त्याच्यामध्ये मी- बाईच्या भरल्यात ना अरे पण तो ते करतच नाही आहे विवाह संबंधमध्ये ते अहो, करतच नाही आहे आहे ना तो. समुपदेशक इकडे आहे मी करतोच ए आहे. भाई तू जरा शांत राहा तुझे ना बाकीचे धंद्यात आहेत वने तू चल मला घरी जेवायला दे मी पाहिजे तर तुझा डिवोर्स मागे घेतो सुखाने राहू चल या घरी आता मी जेवण नाही बनवणार बुर्जी खाणार काय बुर्जी खाणार काय या वने हा डबल फ्राय लावतो ना मी या वने मोमोज खाणार काय सगळ्या बुर्जी पावची गाडी आहे ना खायला या वने चल हे पप्या टेबल लावले